मी 2016 पासून हे काम करते. मला पण काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून मी या क्षेत्रात वळाले. मी गाडीचं पूर्ण काम करते सर. म्हणजे पूर्ण सर्व्हिसिंग करते, क्लच प्लेट बदल चेंज करते आणि टायमिंग चेंज. तर खूप लोक केलेले आहेत की मुलीने म्हणजे घरातले काहीतरी कामं केली पाहिजेत किंवा शिलाई काम केलं पाहिजे. असे वेगवेगळे मुलींचे भरपूर आहेत की ब्युटी पार्लर आहे असं तसे. पण माझी वडील म्हणत होते की तिला मेकॅनिक बनाव. नेहमीच आपण स्त्री पुरुषांच्या तुलनेचे अनेक उदाहरण बघतो. मात्र या ठिकाणी सोलापूरमध्ये आपण सर्वोदय नगरमध्ये आहेत आणि इथं आहे श्री ऑटोमोबाईल्स. या ठिकाणी जागतिक 8 मार्च महिला दिनानिमित्त वृषाली भरले या महिलेकडून, या स्त्रीकडून आपण जाणून घेणार आहोत. मागच्या 8 वर्षापासून त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करतात. काय सांगाल ताई, कसं काय या क्षेत्राकडे वळालं? मी 2016 पासून हे काम करते. मला पण काहीतरी करून दाखवायचं होतं म्हणून मी या क्षेत्रात वळाले. मला सासऱ्यांनी म्हणले की तू ह्या कामाकडं वळ. मग मी हे काम, माझे मिस्टर, मी माझे सासरे करतो. किती वर्ष झालं, काय सुरुवात कशी होती आणि कसं इथंपर्यंत पोहोचले? सुरुवात करताना थोडा त्रास झाला, पण घरच्यांनी सोबत होते. 1.5-2 वर्ष लागले मला हळूहळू माहिती व्हायला. मग तिथून शिकले सगळं. आता गाडीचं काय काय पार्ट करतात, काय बनवता येते तुम्हाला गाडी? मी गाडीचं पूर्ण काम करते सर. काय काय करतात? म्हणजे पूर्ण सर्व्हिसिंग करते, क्लच प्लेट बदल चेंज करते आणि टायमिंग चेंज, वॉल सेटिंग, ब्लॉक पिस्टन, स्टेअरिंग कोन, हे सगळे कामं करते सर. मग घर प्रपंच, घरगाडा हाकताना काय कशी मॅनेजमेंट करता तुम्ही? होतं सर, घरात सगळेजण मिळून मदत करतो सर आम्ही. सकाळी मुलांचं करून मग इकडे येते सर. दिवसाची सुरुवात कशी असते? किती वाजल्यापासून इथं किती वाजेपर्यंत काम करते? मी इथे 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत करते. मुलं आहेत, शाळेची त्यांची तयारी, अभ्यास, हे सगळं मॅनेज होतं कसं? हां, होतं सर, होतं सगळं. काय नियोजन लावले, कसं करताय? पहाटे उठून लवकर म्हणजे 10 वाजेपर्यंत घरातले कामं करायचे. मग 10च्या नंतर दिवसभर 5 वाजेपर्यंत, 5च्या नंतर घरी मुलांचा स्वयंपाक, मग मुलांचा अभ्यास ते करायचं. घरात सासरे वगैरे आहेत, त्यांनी मुलांचा थोडाफार अभ्यास घेते, मला मदत करतात. त्याने मी स्वयंपाक करायला लागले की त्यांनी मुलांचा अभ्यास घेते. काय या कामातून किती मिळतात पैसे साधारण तुम्हाला? काय मी स्वतः म्हणजे मी 2-2.5 हजारपर्यंतचं काम करते मी स्वतः. हां. काय वाटलं नाही बाबा हे पुरुष मक्तेदारीचं क्षेत्र आहे, गॅरेज म्हटलं माणसं येणार, पुरुष असणार, काम करणार, आपल्याला हे काम झेपेल का, हे असं काय नवीन वाटलं सुरुवातीला. पण मला माझ्या मागं माझे मिस्टर आणि सासरे, म्हणजे माझे सगळं कामाचं श्रेय म्हटलं तर माझ्या सासऱ्यांना जातो. कारण त्यांनीच मला हे एवढं धाडशी बनवले की हे तू काम करू शकतेस. मी त्यांच्यामुळं आज हे काम शिकले. आणि मला पण इतर महिला आहेत की त्यांच्यासाठी पण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये महिला नाही आहेत, म्हणून मग ह्या क्षेत्रामध्ये मी उतरण्याचा निर्णय घेतले. सुरुवातीला तुम्ही एकटेच काम करत होता, आता पत्नीचा देखील हातभार लागते. काय फरक पडला एकंदरीत? सुरुवातीला माझ्या वर्कशॉपमध्ये मी बाहेरचे कामगार ठेवलेले होते. ते कामगार वेळेवर कामाला येत नसायचे किंवा त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करत राहायचे. त्यामुळं क्वालिटी खराब होत होती. त्यामुळं मी घरचा स्टाफ तयार केलेला आहे. त्यामुळं क्वालिटी खराब होऊ शकत नाही, त्यामुळं कस्टमर टिकून राहतो. आता पत्नीच्या हातभारामुळे इन्कम देखील वाढला आहे? हो, खूप चांगली झालेली आहे. हां, माझी पत्नी, माझे वडील, माझी मुलं, आम्ही सर्वजण मिळून एकत्र काम करतो. त्यामुळं क्वालिटीही व्यवस्थित राहते, कस्टमरलाही खुश होतात चांगलं काम झाल्यामुळे. त्यामुळं पगारही व्यवस्थित चांगला मिळतो आम्हाला. सुरुवातीला तुम्ही पत्नीला ह्या क्षेत्रात आणायचं म्हटल्यानंतर पाहुण्यारावळ्यातून किंवा असं काही विरोध झाला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा असल्यामुळे मी कोणाचाही विचार केला नाही. विरोध झाला? हां, विरोध तर खूप लोक केलेले आहेत की मुलीने म्हणजे घरातले काहीतरी कामं केली पाहिजेत किंवा शिलाई काम केलं पाहिजे. असे वेगवेगळे मुलींचे भरपूर आहेत की ब्युटी पार्लर हे असं तसे. पण माझी वडील म्हणत होते की तिला मेकॅनिक बनाव. कारण भविष्यामध्ये तू अजून एखादं वर्कशॉप चालवू शकतो, मिसेस माझं हे चालू वर्कशॉप सांभाळू शकते, असं वडिलांचं नियोजन होतं. त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र विचार करून हा निर्णय घेतला की माझ्या मिसेसला काम शिकवलं पाहिजे. तर हे होते भरले. आणि कुटुंबाचा सपोर्ट असल्यानंतर महिला काय करू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. पतीचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट मिळाल्यानंतर त्या जवळपास दिवसाकाठी 2 ते 2.5 हजार रुपये या ठिकाणी उत्पन्न मिळवत आहेत आणि आपला स्वतःचा घरगाडा देखील मोठ्या चांगल्या पद्धतीनं हाकत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा काम करत असलेल्या या महिलेचं
चांगलं उदाहरण सोलापूरकरांसाठी एक वेगळा आदर्श म्हणावं लागेल. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.